गाईस, तुम्हाला माहितीच असेल आम्ही इकडे जेजुरीला कशासाठी आलोय. तर मम्मीचा आहे बर्थडे उद्या, म्हणजे 2 मेला. तर मम्मीचा बर्थडे असतो 2 मे. तर उद्या तर दीदीला काही सुट्टी नाही आहे आणि आज 1 मे, तर दीदीला सुट्टी आज. तर मग आम्ही प्लॅन केला की घरी जायचं. आणि कोणालाच माहिती नव्हतं हे, फक्त तिकडे माहिती होतं. पण मम्मी पप्पांना तर काहीच आयडिया नव्हती. पण पप्पा म्हणले माझ्या बड्डेला येणार तर तुझ्या पण बड्डेला येणार. तर थोडंसं त्यांना हिंट, म्हणजे हिंट नाही, थोडीशी आयडिया होती. पण मम्मी म्हणते नाही, कारण की आम्ही तिला म्हणत होतो आम्ही आता 1 मे तर इकडेच प्लॅन करतो काहीतरी बाहेर फिरायचं वगैरे सगळं. आणि तिला खरंच वाटत होतं की आम्ही नाहीच येणार. तर आज आम्ही तिच्या फ्रेंडला बोलवलं आहे, सगळ्या तिच्या क्लोज फ्रेंड. तर आम्ही आमच्या म्हणजे तिच्या फ्रेंडला बोलून मग आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. आणि हा सेलिब्रेट करण्याचं मागं मोठं, हा सेलिब्रेट आम्हाला मोठा करायचा आहे हा बर्थडे. कारण की तिचं 50 कम्प्लीट होतं आहे, 50 तिचं कम्प्लीट झालं आहे. त्यामुळं मोठं करायचं आहे. अजून खूप मोठा प्लॅन होता आमचा, पण काय पॉसिबलच नाही झालं करायचं. कारण की आमच्याकडे वेळ कमी आहे आणि खरंच खूप प्लॅन होते आमचे कधीपासून, म्हणजे मागच्या वर्षापासून आमचे प्लॅन होते. आणि तिचा बर्थडे आहे ना 4 वर्ष झालं खूप रॉयलच करतोय आम्ही. म्हणजे पहिले कसं आमच्याकडे तर काय पैसे नव्हते, त्यामुळे आम्ही काय करायचो नाही जास्त. पण नंतर मग मस्त तिचे बर्थडे होत गेले. एक बर्थडेला TV दिला तिला, मोबाईल दिला, काय म्हणतात त्याला, गिफ्ट छान छान भेटले तिला. आणि आता मी वरच आम्ही डेकोरेशन वगैरे करणार आहे सगळं. कारण की गरम पण होतं यार बाहेर घरात, त्यामुळं बाहेर हवा पण सुट्टी, त्यामुळे छान वाटतं. आणि पत्र्याखाली आपल्या डेकोरेशन करायला जागा पण आहे वरच्या रूमच्या बाहेर. आणि मी इथं शोधायला आलते 5 आणि 0 नाही 5 शोधायला आलते. फुग्याचा नसतो का 5 तो वाला, पण तो काही सापडतच नाही मला. ऐन टायमिंगला सापडणार नाही आणि सगळं सापडणार नंतर. कारण की दीदीच्या दीदीचा 25 बर्थडे होता, तेव्हा मी तिला सरप्राईज दिलं होतं सगळं डेकोरेशन करून. आणि ते सगळं मी जपून ठेवलं होतं, पण काय आता सापडलंच नाही. आणि 5 सापडला असतं तरी 0 आणला असता फक्त त्यांनी, पण काही सापडतच नाही. जाऊन द्या आता. चलो आता मी काय करते, वरच्या टाकीत पाणी लावले, सगळं पहिले पटापटा झाडून घेते किरसुनीने. माझं तर आज सगळं म्हणजे कामातच दिवस गेला. बिर्याणी केली ना, बिर्याणीला खूप वेळ जातो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे बिर्याणीला खूप वेळ जातो. आणि आम्ही जेवले 5 वाजता, बिर्याणी झाली आहे 2:30 वाजता. आम्ही डायरेक्ट झोपून घेतलं, काहीच नाही खाल्लं. मग जरा मगाशी खाल्लं आणि आता जरा बरं वाटतंय खाल्लं तर. आणि झोप पण झाली, कारण की सकाळी 4 वाजल्यापासून जागत होतो आम्ही. आता मी चलो बोलत नाही जास्त, मी हे सगळं ठेवते वर, परत चढते आणि तुम्हाला दाखवते काय काय होते. आता गाईज हालत बेकार झाली, तुम्हाला दिसत असेल, ओली मी झाली आता डायरेक्टच. हे बघ बापरे, म्हणजे मी एवढं काम केलं आता पूर्ण, म्हणजे सगळं टेरेस झाडून घेतलं वाकून, किरसनीने झाडून घेतलं पूर्ण. आता मी केवढी घामाघूम झाली यार. आणि माझे ना ओठ खूपच उकळलेत आता. आणि मी लिप बाम तिकडे विसरले घरी. हे काय वाजते, चालू पण होय ना धड. बंदच पाडलं मी तर डायरेक्ट, मरू दे काय मागासपासून वाजते. आणि चलो आता मी जरा सेट होते, तोपर्यंत टाकी पण भरती वरची, सगळं झाडांना पाणी वगैरे घालते, तुम्हाला दाखवते मी. किती स्वच्छ दिसतंय आता. आणि झाडं पण सुकायला लागली सगळी, म्हणजे तुम्हाला दिसत असेल. सगळं झाडून घेतलं यार, म्हणजे पूर्ण साफसफाई करून घेतली. आणि किरसुनीने झाडलं मी, ह्या किरसुनीने झाडले वाकून. माझं घाम टिपकतोय पार इथं बाहेर. व्हॉट इज दिस पप्पा? गाईज इथं आमचं दिवाळी आज. ही बर्थडे गर्लसाठी, हे बर्थडे गर्लला तर काय बघ ती मज्जा आमची. आणि आमच्या तिघांचं अजिबात पडत नाही.
किती वाजले ग? 6:30 वाजले तरी सूर्य आहे. कसलं मस्त. तुमचं जर काय होतं कुठलं फंक्शन असलं पिवळीच लाईट आणि बाकीचं पांढरच घ्यायचं सगळं. खाली कसं नेलते ते? हा जाते घेऊन ये. अगं देवीलाच घेतली. गाईज मम्मीचे स्टॉक गाऊनचे निघालेले आहेत बाहेर आता बर्थडेला. तिला ही घाल मम्मी. कोणती घालू? नाही ती घाल ती घाल जरा रेड वेगळी. ही जरा रेडच येते ना. ही घाल का नाही? ही घाल मम्मी. मम्मीचा वरती खजाना आहे सगळा. हा ना गा तेव्हा घ्यायच्यात परत 4 काशी तर फॅन असतात. आणि हा बघा ही पण आहे अजून ब्ल्यू कलरची. अजून एक तिकडून आणते मम्मी मी तुला ती चिंचवड बनवून. चिंचवड ही छान वाटते. अगं तुझ्या रेडचे शेडच घालती ना तू आता. जरा हे वेगळं घाल. नको हे पप्पांच्या चॉईसने घेतलेलं. उद्याच की घालायचं चाललंय. नको परवा आज काय बर्थडेला ब्ल्यू कलरची रिबीन खाली झाला कपडे. आणि दीदीने ना हे ब्लास्ट आणला. आणि वाव हे मला कॅन्डल खूप आवडलं. दीदीने कॅन्डल आणल्यात ह्या मस्त आहेत ना. मला आवडल्या. आणि ब्लास्ट कोण फोडणार? मी. आणि मम्मीला स्लॅश पण आणले. ह्याला स्लॅश बोलतात काय म्हणतात मला काही कळत नाही. आय थिंक स्लॅशच बोलतात का नाही? तिथे स्लॅश बोलतात. रिबिन नाही स्लॅश बोलतात. आता हे राडा आम्हाला उद्या आवरायला लागेल. हे राडा करून जातात आणि मग आम्हाला आवरायला लागतं. डॅडी आम्ही किती दिवसासाठी येतो? किती तासासाठी येतो? 10 दिवस राडा करून जातो. बंद कर ग. मम्मीने धनकन द्याय. अगं मम्मी राहून दे ना. आम्ही परत येणार आहे ती. नको लावू. राहून दे ती येणार आहे परत. लाईट गेलं. मम्मीने जोरात आहे ना इथं. अगं नको लावू दरवाजा. कशाला? मी इथंच आहे ना. आणि मम्मीने जोरात दरवाजाच लावला. बघ इथं कसं झालं. तुटणार होते तेवढ्यात वाचवलं. त्यापैकी लाइटिंग लावली आता. आणि व्हिडिओ घ्यायला कोण नाही त्यामुळे मग जरा प्रॉब्लेम. आणि मस्त वाटतंय पण लाईट. मग नंतर तर खूप छान वाटणार आहे. आणि तिथं आम्ही फोटोसाठी केलेलं आहे का नाही दीदी? फोटोशूटसाठी. आणि हे जस्ट ते लावू ना आपण. थांब. हा तिथे लावू. पिनाने लावत्या. हा नाही काय होत. हे लाव पिन. मस्त वाटतंय ना. आता खॉट आहे ना गाईज. आता आमचं चाललेलं आहे फुगे फुगवायचं. मी 50 फुगवते. आणि माझं आहे ना माझ्या बड्डेला माझ्याकडून आहे ना फुटला होता माझं 2 ना ग दीदी? घे ना गाईज 1 मिनिट.
तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथून पुढे सुद्धा समजा तुमचा 100वा वाढदिवस सुद्धा असाच साजरा हो. त्याच्याबरोबर आम्ही पाहिजे आणि हो सगळे पाहिजे म्हणून ऍडव्हान्स सांगितले की त्यांचा वाढदिवस करायला आम्ही पहिले पाहिजे. समृद्धीचं जाओ हीच खंडेरायाची आणि प्रार्थना. धन्यवाद. मी रुपाली विलासकर आणि आज आमची मैत्रीण म्हणजेच गिफ्ट मध्ये आकांक्षाची मम्मी यांचा आज 50वा वाढदिवस सेलिब्रेट होतो आणि आम्हाला खरोखरच खूप आनंद होतोय की त्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे हजर राहिलो. कारण की सगळ्यांच्याच नशिबात नसतं त्यांचे बर्थडे सेलिब्रेट करणं. तर मला असं वाटतं की त्यांचं भावी आयुष्य सुद्धा असंच हसत खेळत जाऊ आणि सुख समृद्धीने जाऊ आणि त्यांच्या मुलींनी त्यांना असे सरप्राइजेस देत जाऊ आणि त्यांच्या भावी आयुष्याकरता त्यांना खूप खूप शुभेच्छा. सो मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि तुमचा 50वा वाढदिवस खरोखरच आम्हाला सुद्धा एन्जॉय करता आला आणि 75वा तसेच 100वा वाढदिवस असाच साजरा हो आणि आम्ही तेव्हा असू सेलिब्रेट करताना. ही खंडेरायाची आणि प्रार्थना. आणि थँक्यू तुम्ही आले मम्मीच्या बर्थडेला सेलिब्रेशनला. छान वाटलं. मस्त. तुला काय बोलायचंय का? आज नुसतं फोन केला, फोनवर लगेचच माझ्या मैत्रिणी आल्या. अशा वेळेत मैत्रिणी. थँक्यू आल्याबद्दल. धन्यवाद. आणि आकांक्षा टोलेंच्या चॅनलला तुम्ही असंच नेहमी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तिचं चॅनल खूप खूप ग्रो होऊ दे, खूप मोठं होऊ दे. त्यानिमित्ताने आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर भेटीला येऊ दे. खंडेरायाची आणि प्रार्थना. थँक्यू. आता वाजलेत 10:30 आणि अजून पण आम्हाला कठोर उत्साह आहे. काय ग एनर्जी आहे थोडीशी, म्हणजे डाऊन झाली आहे पण दाखवायला लागते का नाही ग. आणि दीदी खाते केक. एनर्जी दाखवायला लागते कारण की कामच तेवढी आहेत. आणि आत्ताच आम्ही जेवलो आणि बिर्याणी यार चुम्मेश्वरी झाली होती खरंच मस्त. का नाही दीदी मस्त झाली ना. बर्थडे गर्लचा आता 2च तास राहिले, 1च तास राहिला बर्थडे चालू व्हायला. आणि आम्हाला खूप छान वाटतंय की मम्मीच्या 12 वाजता तरी आम्ही 12 म्हणजे बर्थडे चालू होतो तेव्हा तरी आम्ही इथं आहे. हा हाफ डे. अख्खा रात्र सकाळी 6 पर्यंत. मग काय मम्मीला जागा ठेवायचो. आपण तर झोपलं जागा राहायला पाहिजे ना. मग त्यासाठी मी नेहमी मम्मीला बर्थडेला एक दिवस हॅपी बर्थडे म्हणते. तिला पण विचारा मम्मीला पहिले रात्री दिवसा. हा मी तेच म्हणतो रात्री कधी मला असं. आणि तिला रोज दिवसभर एडिट करून ठेवते आणि तासाला मम्मी ती म्हणते काय हॅपी बर्थडे. आता उद्या पण फोन कर मम्मीला 1-1 तासाला. आणि मम्मीचा ड्रेस तर तुम्ही बघितलाच असेल. छान वाटत होता का नाही. मस्त पिंक कलरचं ओढणी घेतलेली तिने. आम्ही तिकडून तिला गिफ्ट आणले होते. आणि माझ्या पप्पांनी आता सगळं फ्रीजमध्ये ठेवत होतो बिर्याणी वगैरे राहिलेली काढून ते ठेवलं. आता पप्पा पण आम्हाला हेल्प करतात, मदत करतात बिर्याणी डब्याला. आणि मी जेवढी खाता येईल तेवढी खाऊन घेतली. काय तेव्हा पोट तेवढंच खाणार मी. थोडीशीच खाल्ली मी बिर्याणी, म्हणजे थोडीशी म्हणजे 5 वाजता जेवले आणि आता थोडे खाल्लं. उद्या तर उपवास आहे म्हणून माझा. इकडे डॅडी. हॅलो. कशी झाली बिर्याणी? मस्त छान वाटलं ना खूप दिवसांनी. मम्मी इकडे इकडे बाहेर ना आली ना. 1 दिवस वाढदिवस आधीच साजरा केला. हा आता उद्या पप्पा आणि मम्मी सेलिब्रेट करतात. कसं वाटलं तुला बर्थडे? छान वाटलं. लवकर केला पण छान वाटलं. तुमच्यासाठी जाऊ दे. मग आम्ही नसताना करण्यापेक्षा हे बरं आहे ना आदल्या दिवशी.
लवकर केला मग मी ते आणि बिर्याणी कशी वाटली? मस्त झाली, मस्त झाली ना? एक नंबर. तुझी कधी फसतच नाही, फक्त आमच्याकडनं थोडी चुकबुल होती भात लावण्यात. पण कधीच नाही भात लावला तरी पण ऍडजस्ट बरोबर. हा. आणि मस्त झालं मम्मीचा बर्थडे. मम्मी छान पण दिसत होती आज, मस्त पिंक कलरची ओढणी ड्रेस, मला खूप आवडला तिचा ड्रेस. आणि आता आम्ही चाललोय वरची रूम आवरायला, कारण की पप्पांना दुसऱ्या दिवशी मगाशीच ते म्हणलेत की ह्या पसारा करून जातात, मला आवरायला लागतं. 2-3 दिवस आवरायला लागतं. काय 2-3 दिवस एवढा पसारा करून जातो का मम्मी आम्ही? तरी मी रूम झाडलीये, टेरेस झाडले, टेरेस धुतले, झाडांना पाणी घातले, म्हणजे किती काम केले मी तुमचं वाचवले. काय करणार, 10 दिवसांनी पाणी येतं. तरी पण जाऊन दे, पप्पांचं काम हलकं करतो. आता 10:30 पावणे 11 वाजलेत. 11 पर्यंत खाली येते. काम कर, मी जाते वरती आवडायला. इथलं काय नाहीये, बॅग नाही आवडत मला भरायला. जाऊन दे, सगळेच करू ना पटकन, सगळेच जाऊ एकजुटीने काम झाले असती ना. मला तू बॅग भर, मग मी जाते वर. चलो, सगळ्यांनी काम वाटून घेतले, काम वाटून घेतले. आणि आमच्या इथं गल्लीतलं लग्न होतं, तर पूजा होती. आम्ही केला होता आधीच प्लॅन, त्यामुळे आम्ही जेवायलाच नाही गेलो तिकडं. पण इट्स ओके, आम्ही तर उद्या चाललोय, दॅट्स वाय. चला आता मी मोबाईल ठेवते. अहो सोपं नाही काय, थांबा मला माहिती कसं लावले मी. आता मी मोबाईल ठेवते, चार्जिंगला लावते आणि मग मी तुम्हाला भेटते. गाईज रात्रीचे वाजलेत 12ला. किती कमी आहे आणि इथं केक का केक खायचं चाललंय यार. सर करा मला तिकडे जाऊ दे. फर्स्ट विश मी करणार. सॉरी गाईज, तुम्हाला भीती वाटली असं लागतं. आणि इथं केक खातोय आम्ही. एकटी घाबरलीस ना, वाटलं सकाळी. ए झोप तू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे मम्मा. मम्मा हाफ सेंचुरी कंप्लीट. आकाशा केक वर पडशील सर बाजूला. माझे झाले कंप्लीट. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. अगं खा कर गे. हॅपी बर्थडे. तुम जियो हजारों साथ लगे 50,000 दिन 50,000. मस्त चॉकलेट. ए मला खायचंय थोडस द्या की हो. मी तर खाल्लं पण नाही यार केक एवढं. मला एक पीस कोणतरी डाउनलोड करून द्या बाई दीदीच्या आमच्या. नाहीतर मी सगळ्यांचं ना हे करून टाकली, सगळ्यांच्या डिलीट करून टाकली मोबाईल. पप्पांना धुवायचं पडले. मी धुणार आहे, ते धुणार आहे तुझ्या. काटल्या नवीन बर्थडे गर्ल. बर्थडे गर्लचा अवतार असा जातो. झोपलं 12 वाजता कसं असतं रे अवतार. माझा एक ठीक आहे अवतार, झोपून पण. तू मोठी हिरोईन. येस. पप्पा म्हणतात ना मला, उठलं झोपेतून उठून पण तू छान दिसतेस. बर्थडे कोणाचा, कौतुक कोणाचं चाललंय, म्हणजे काय संबंध तरी आहे का इथं? बर्थडे गर्लच्या मुलीचा. नको खाली, माणशी हात लाव खाली. नाही 12 वाजले बरोबर आहे. अजून नाही, 12च्या पुढे. 12 वाजले की 12 वाजून 12च्या पुढे 1 मिनिट, 2 मिनिटं. खा. गाईज माझा उपास 12 वाजता चालू होतं पप्पा उपास. 1-1.5च्या पुढं चालू होतो काय नाही, वाजले 12 वाजले.
आणि माझा उपास चालू झालाय त्यामुळे आता मी केक नाही खाऊ शकत. बरं केक खाल्लं यार थोडंसं, नाही तर मला केक खूप आवडतो. नको गाईज, उपास चालू झालेला आहे माझा. 12 वाजले. केक केक खाल्ला मी, झालं माझा उपास चालू. नाही बाई, मी 12लाच धरते. मग 12ला मग दीदीचा हा किती वाजता म्हणजे दुसरा दिवस चालू होतो 12. ऑफकोर्स सगळे यार 12 वाजताच करतात का नाही ग दीदी? मी तर नाही मानत उपासाला. ते नुसतं खातच येते, त्याला उपास कधीच नाही. हिचं तर वेगळंच आहे बाई काहीतरी. उपास धरून हिला चक्कर येते, दिवसभर ही अशी अशक्त असते. आत्म्याला त्रास खिचडी देऊन उपास धरू नका. किती खिचडी खाती. माझं केलेलं मी हिला देते. माझं असं म्हणणं आहे, शरीराला त्रास करून देव खुश नाही होत. मग शरीराला त्रास नाही करत, खातो तर ते. भिकारी पण उपाशी असतात, ते पण उपास धरतात. तसं नाही काय, आम्ही खातो बाई, मला नाही चक्कर बिक्कर येत. आणि तुम्ही सांगा माझा उपास कधी चालू होते? 12 का 1:30 का 2 का 3:30 का सकाळी उठल्या चालू होते. नाही मोडला, आता चालू झाला. आणि चलो आता भेटूया उद्या, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. हॅपी बर्थडे. आता ती खाती केक. हॅपी बर्थडे. आणि आम्हाला खूप घाण झोप आली आहे, कारण की खूप दमले. तुम्ही तर बघितलंच असेल व्लॉग मध्ये. इकडे पप्पा तर झोपले. लोक चांगले झोप म्हणतात, ते घाण झोप म्हणतात. घाण म्हणजे खूप डेंजर वाली झोप आली मला. आता मी झोपते. बाय, गुड नाईट.